नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत का 99.99% लोक म्युच्युअल फंडमध्ये 1 करोडचा कॉर्पस पूर्ण करू शकत नाहीत आणि म्युच्युअल फंडला ते स्कॅम म्हणतात। याची कारणे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर चला व्हिडिओ सुरू करूया। पहिलं कारण, लोक उशिरा सुरू करतात। जर तुमचं वय 20 वर्ष असेल तर तुम्हाला फक्त 1200 रुपयांची वार्षिक 10% स्टेप अप 30 वर्षासाठी करावी लागेल, तेव्हा तुमच्याकडे असतील 1 करोड रुपये। पण जर तुमचं वय 40 वर्ष असेल आणि तुम्हाला वाटत असेल की 50व्या वर्षी तुम्हाला 1 करोडचा कॉर्पस करायचा आहे, तर तुम्हाला 30,000 रुपयांची SIP करावी लागेल व ती सुद्धा 10% वार्षिक स्टेप अप दरानुसार करावी लागेल। पण 10 वर्ष हा खूप कमी कालावधी आहे, यामध्ये खूप रिस्क आहे। त्यामुळे जर तुम्ही 20 वर्षाच्या वयात चालू केली तर तुम्हाला 50व्या वर्षी 1 करोड मिळतात। दुसरं कारण आहे कन्सिस्टन्सी। काही लोक मंथली SIP करत नाहीत कारण त्यांना बाजारात आलेल्या नवीन गोष्टी जसे की आयफोन, मित्रांनी घेतलेली बाईक ते पाहून त्यांनाही वाटतं आपणही खरेदी करावी, काय उपयोग पैसे साठवून। त्यामुळे ते म्युच्युअल फंड ट्रेडिंग करतात आणि तात्पुरत्या आनंदासाठी SIP बंद करतात। म्युच्युअल फंड हा लॉंग टर्म काळाचा खेळ आहे। तिसरं कारण आहे मार्केटमधील चढ उतार। तुम्ही पाहिले असेल 2025 व 26 मध्ये मार्केटमध्ये चढ उतार आहे, पण मिडल क्लास व्यक्ती जेव्हा त्याचा पोर्टफोलिओ पाहतो आणि त्याला समजतं की इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यूपेक्षाही व्हॅल्यू कमी होत आहे, तर तो त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याऐवजी तो तोट्यामध्ये रिडीम करतो। पण जेव्हा श्रीमंत व्यक्ती पाहतो की शेअर मार्केट डाऊन होत आहे, तर तो दुप्पट रकमेची SIP सुरू करतो। हा फरक आहे मिडल क्लास व श्रीमंत व्यक्तीमध्ये। चौथं कारण आहे एक्सपेक्टेशन। प्रत्येक व्यक्तीला वाटतं की रात्रीच श्रीमंत व्हावं, पण म्युच्युअल फंड हा लॉंग टर्मचा खेळ आहे। आपण एक एक्झाम्पल पाहू। जर तुम्ही आता 10 लाख वन टाइम इन्व्हेस्टमेंट केली तेच निफ्टी 50 मध्ये, तर तुम्हाला 1 करोड मिळवण्यासाठी 21 वर्ष लागतील। पण तुम्ही विचार करा, तेच 1 करोड 2 करोड होण्यासाठी किती वेळ लागेल? 21 वर्ष नाही, फक्त 6 वर्षात ते 2 करोड होते। जर तुम्हाला वाटत असेल 1-2 वर्षात करोडपती व्हायचं आहे, तर ही लॉटरी नाही, हा म्युच्युअल फंड आहे। पाचवं कारण आहे सोशल मीडिया। आपण अशा लोकांना फॉलो करतो, ते म्हणतात एन्जॉय करा, पैसे साठवून काय करणार, उद्या मेला तर। पण जर उद्या मेला नाही तर आयुष्यभर तुम्हाला कष्ट करावे लागेल। मी म्हणत नाही की एन्जॉय करू नका, पण थोडीशी अमाऊंट SIP किंवा फंड किंवा FD मध्ये गुंतवणूक करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।